नमस्कार. श्री स्वामी समर्थ. काल आपल्या शांतिवन वृद्धाश्रमामध्ये प्रकाश मुळे सर आणि त्यांच्या सूनबाई तिथे आल्या होत्या आणि त्यांचा मुलगा आणि नातसुद्धा. तर त्यांनी त्यांच्या प्रकाश मुळे यांच्या कैलासवासी वृंदा प्रकाश मुळे यांच्या स्मरणार्थ काल शांतिवनमध्ये काही मॅक्सी, साडी आणि गजरे वाटप अशा प्रकारे केले. 5 सवासनी त्यांना हव्या होत्या. त्यांच्या सुनबाईंचा फोन आल्यामुळे फॅमिलीमधील आणि त्यांना लगेचच मी हो म्हणून सांगितलं. आपल्याकडे काही आजी अशा आहेत की त्यांचे हजबंड असून म्हणजे तिथे नसतात किंवा घरापासून लांब राहतात आणि काही कारणामुळे आजी वृद्धाश्रमात असतात. तर अशा 5 सवासनी मागितल्यानंतर मी लगेचच काही आजी माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि त्यांच्या सुनबाईंना मी सांगितलं हो आहेत म्हणून. आणि त्या सगळ्या आजींसाठी आठवणीने त्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू अशा देण्यात आल्या. आणि मी त्यांना सहजच बोलले, सगळ्या आजी गाऊन घालतात म्हणून गाऊन त्यांना खूप छान प्रकारे काठापदराची साडी आणि अक्षरशः डोक्यामध्ये गजरा माळण्यापासनं ही सुरुवात केली. आणि त्यांच्यासोबत होते त्यांचे सासरे प्रकाश मुळे सर आणि त्यांचे हजबंड आणि छोटीशी नात. तर नात पहिल्यांदाच वृद्धाश्रमात आली तर थोडीशी घाबरत होती आजींजवळ जायला, कारण ही कन्सेप्ट तिलाही मान्य नसेल बहुतांश. तर अशा प्रकारे काल सवासनींचा कार्यक्रम घेण्यात आला आणि खूप छान प्रकारे आजींचा त्या मुळे फॅमिलीने सन्मान केला. ओटी भरली, नारळ, साडी आणि त्यांना काही ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या. आणि सगळ्या आजी आनंदाने खुश होत्या, कारण नवीन कोरी साडी कोणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडते. आणि ह्यांना तर आपल्या आजींना वृद्धाश्रमातनं जास्त काही चालता येत नसल्यामुळे बाहेर पडता येत नाही. आणि त्याच्यामुळे आज त्यांना आश्रमातच बसल्या बसल्या, आपल्या स्वतःच्या बेडवरच बसल्या बसल्या जर छान अशी नवीन कोरी साडी मिळाली तर का नाही आवडणार. तर काल होती सर्व आणि खूप छान प्रकारे आजींचा सन्मान केला मुळे फॅमिलींनी. त्यामुळे आपल्या सगळ्या आजी खुश झाल्या आणि अक्षरशः डोक्यामध्ये गजरा माळण्यापासनं काल त्यांचं अगदी खूप छान सन्मान करण्यात आला. तर या दिवसाला सर्व पितरांचा सन्मान दिन मानला जातो. म्हणजे कुणाला आपल्या कुळातील मृत पितरांची नेमकी तारीख माहिती नसली तर त्या दिवशी केलेले श्राद्ध सर्व पूर्वजांना पोहोचते असे मानले जातात. पूर्वजांचे स्मरण व कृतज्ञता असते यामधून. तर आपले आईवडील, आजी आजोबा, पणजोबा, पणजी यांना श्रद्धांजली देणे, या स्मृतीतून त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून पिंडदान आणि तर्पण, गंगा नद्यांमध्ये स्नान, पिंडदान व तर्पण करून पितरांना पाणी अर्पण करतात. यामुळे आत्म्यांना शांती मिळते आणि श्रद्धा आहे. दानधर्म व सत्कर्म, या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, वृद्धाश्रम किंवा गरजूंना मदत करणे हे शुभ मानले जाते. पितर तृप्त झाले तर देवही तृप्त होतात असा विश्वास आहे. आणि महाराष्ट्रात व भारतात अनेक ठिकाणी लोक या दिवशी खास गरजू लोकांना अन्न वस्त्रदान करतात. आणि मुळे फॅमिलीने सगळ्या आजींचे आशीर्वाद घेतले, ज्या त्यांनी 5 सवासनींना तयार करून आणलं होतं एक किट छानसं. तर अशा प्रकारे. आणि आमच्या आजी पण, कुलकर्णी आजी तर अगदी आमच्या माहीर आहेत की त्यांच्या पाया पडल्या की त्याही इतरांच्या पाया पडायला जातात. आणि सगळ्या आजी किती गोंडस दिसत आहेत बघितलं